नमस्कार मंडळी, तुम्ही पण उरलेला भात खात असाल तर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या घरात भात हा रोज बनणारा पदार्थ आहे. काही घरात दुपारी तर काही घरात रात्री, पण भात जवळजवळ सगळ्यांच्या जेवणात असतोच. आणि अनेक वेळ भात जास्ती शिजतो. मग काय, उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला जातो. काही लोक तर मुद्दाम जास्ती भात शिजवतात, कारण दुसऱ्याच दिवशी त्याच्यापासून फ्राईड राईस, फोडणीचा भात किंवा इतर पदार्थ बनवता येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, उरलेला भात खाणं खरंच सुरक्षित आहे का, की आपण नकळत शरीराला त्रास देतोय? आज आपण जाणून घेणार आहोत उरलेल्या भाताबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. कोणत्या चुका लोक जास्ती करतात, भात कसा साठवावा, किती वेळ ठेवावा आणि कोणत्या वेळी तो खाणं टाळावा. काही लोकांना वाटतं की अरे भातच तर आहे, त्यात काय एवढं. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते, कारण चुकीच्या पद्धतीने ठेवलेला भात शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. उरलेल्या भातामध्ये धोका नेमका कशामुळे असतो? भात शिजवल्यानंतर जर तो खूप वेळ बाहेर ठेवला तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. विशेषतः गरम हवामानात हा धोका अजूनच वाढतो. अनेक वेळा लोक रात्रीचा भात सकाळपर्यंत बाहेरच ठेवतात. काही लोक म्हणतात आमच्याकडे तर नेहमीच असं होतं, पण प्रत्येकाचं शरीर सारखं नसतं. काहींना लगेच त्रास होतो तर काहींना हळूहळू परिणाम दिसायला लागतो. उरलेल्या भातांमध्ये बॅक्टेरिया वाढल्यास खालील प्रकारचे आपल्याला त्रास होऊ शकतात: पोटदुखी, उलटी, मळमळ, जुलाब, अन्न विषबाधा. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी जास्ती काळ ठेवलेला भात टाळावा. सर्वात मोठी चूक म्हणजे भात शिजवल्यानंतर तो अनेक तास बाहेर ठेवणे. अनेक घरात जेवण झाल्यावर भांडी तशीच गॅसवर किंवा टेबलवर राहतात. नंतर सगळं आवरलं की फ्रीजमध्ये ठेवतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. गरम हवामानात भात लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे भात पूर्ण रात्र बाहेर ठेवणं योग्य नाही. भात कसं साठवावा? जर भात उरलेला असेल तर शक्य तितक्या लवकर थंड होऊ द्या. स्वच्छ डब्यात भरा, फ्रीजमध्ये ठेवा. वारंवार बाहेर काढून पुन्हा ठेवू नका. ही छोटी सवय तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकते. किती दिवसांचा भात खाऊ नये? बऱ्याच लोकांना वाटतं की फ्रीजमध्ये ठेवलेलं म्हणजे काहीही होत नाही, पण तसं नाही. जास्ती दिवस ठेवलेला भात चव, वास आणि गुणवत्तेमध्ये बदलतो. काही वेळा तो दिसायला ठीक असतो, पण आतून खराब झालेला असू शकतो. जर भातातून विचित्र वास येत असेल, चिकटपणा वाढला असेल, चव बदलली असेल, तर तो लगेच फेकून द्यावा. पुन्हा गरम केल्यावर सुरक्षित होतो का? अनेक लोक विचार करतात की गरम केलं की सगळं ठीक होतं, पण काही वेळा चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या भातात तयार झालेला विषारी घटक पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे फक्त गरम केल्याने नेहमीच सुरक्षितता मिळत असतं नाही. काही लोकांना त्रास का होत नाही? काही लोक म्हणतात आम्ही तर वर्षानुवर्षे खातोय, काही होत नाही. कारण प्रत्येकाची व्यक्तीची पचनशक्ती ही वेगळी असते. काही लोकांचं शरीर मजबूत असतं, पण काहींना लगेच त्रास होऊ शकतो. तसंच रोज थोडं थोडं चुकीचं खाण्याचा परिणाम लगेच दिसत नाही, पण नंतर पोटाचा त्रास वाढू शकतो. उरलेल्या भाताचे चांगले उपयोग. उरलेला भात वाया घालवायची गरज नाही. योग्य प्रकाराने ठेवला असेल तर त्यापासून छान असे पदार्थ बनवतात येतात. उदाहरण फोडणीचा भात, फ्राईड राईस, दही भात, भाताचे कटलेट, लिंबू राईस. पण हे बनवताना भात ताजा आणि व्यवस्थित ठेवलेला असणं महत्त्वाचं आहे. फ्रीजमधला भात थेट खाऊ नका. काही लोक थेट थंड भात खातात, पण शक्यतो भात व्यवस्थित गरम करून खावा. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काळजी घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. रात्रीचा भात सकाळी खाणं योग्य आहे का? जर भात व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर सकाळी खाणं चालू शकतं, पण जर तो रात्रभर बाहेर राहिला असेल तर खाणं टाळलेलंच बरं. भात ठेवताना अजून कोणत्या चूक होतात? गरम भात लगेच झाकून ठेवणे, यामुळे आत ओलावा तयार होतो आणि खराब होण्याची शक्यता जास्ती वाढते. घाणेरड्या चमच्याने भात काढणे, यामुळे जंतू पटकन वाढू शकतात. वारंवार गरम करणे, भात पुन्हा पुन्हा गरम करणं योग्य नाही. कोणत्या लोकांनी जास्ती काळजी घ्यावी? लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, पोटाचा त्रास असलेले लोक. या लोकांनी जास्ती वेळ ठेवलेला भात टाळावा. भाताबद्दल काही आता आपण मजेशीर गोष्ट जाणून घेऊया. भात हा जगभरात सर्वात जास्ती खाल्ला जाणारा पदार्थांपैकी एक आहे. भारतामध्ये तर अनेक राज्यांमध्ये भाताशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. काही लोकांना गरम भात आवडतो तर काहींना फोडणीचा भात तर काहींना दही भात. पण कोणत्याही प्रकारचा असो, स्वच्छता आणि योग्य साठवण खूप महत्त्वाचे आहे. लोक काय करतात माहिती आहे का? 2 दिवसांचा भात खातात, बाहेर ठेवलेला भात पुन्हा पुन्हा गरम करतात, वास आला तरी खातात. ही सवय खूप जास्त धोकादायक ठरू शकते. तुमच्याकडेही असं होतं का? घरात आई म्हणते फेकू नको, खाऊन टाक, आणि आपण विचार न करता खातो. अर्थात अन्न वाया घालवणं चुकीचं आहे, पण आरोग्याची काळजी घेणं त्याहून तितकंच महत्त्वाचं आहे.
मग काय करायला हवं? जितका लागेल तितकाच भात शिजवा. उरला तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. जास्ती दिवस ठेवू नका. खराब वाटला तर फेकून द्या. स्वच्छतेची काळजी घ्या. उरलेला भात खाणं पूर्णपणे चुकीचं नाही, पण तो कसा ठेवला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने साठवलेला भात सुरक्षित असू शकतो, पण निष्काळजीपणा केला तर शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणून पुढच्या वेळी भात उरला तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.